नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे। पर्यावरणप्रेमी नाशिककर यांचा प्रचंड विरोध आहे आणि हा विरोध शमवण्यासाठी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून नाशिक शहरामध्ये वृक्ष लागवड केली जाणार आहे। त्यासाठी आता जागाचा शोध देखील सुरू झाला आहे। आपण आता नाशिकच्या गोदा काठावर असणाऱ्या गोदा पार्क परिसरामध्ये आहोत। नाशिकची गोदावरी, त्याचबरोबर उपनद्या आणि मनसेच्या काळात विकसित करण्यात आलेला गोदा पार्क अशा वेगवेगळ्या ठिकाणची आता नाशिक महानगरपालिका उद्यान विभागाचे अधिकारी, पर्यावरणप्रेमी आणि गिरीश महाजन यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पाहणी केली जात आहे। आज रात्री काही प्रमाणामध्ये झाडं ही राजमुंद्रीहून नाशिकमध्ये येणार आहेत। काही झाडं टप्प्याटप्प्याने येणार आहेत। तर या झाडांचं वृक्षारोपण नेमकं कुठे करायचं यासाठी पाहणी केली जाते। कुठल्या जागा तुम्ही सांगितल्या? हे बघा, आता सगळ्यात पहिली कन्सेप्ट जी आहे की जे 15,000 झाडं राजमुंद्रीहून गिरीश भाऊ महाजन आणताय, तर त्या झाडांची जी लागवड आहे ती सगळ्यात पहिल्या प्रायोरिटीने नाशिकची आई गोदामाई आणि तिच्या ज्या सर्व उपनद्या आहेत, कपिला नदी असेल, अरुणा नदी असेल, नंदिनी नदी असेल, त्याच्या रॅपेरियन एरियामध्ये आपण ते प्लॅन्ट करणार आहोत। सगळ्यात पहिली प्राथमिकता। दुसरी प्राथमिकता ही आहे की या गोष्टीमुळे काय होईल की अंडर वॉटर रिचार्ज वाढेल, तुमचे पोल्युटंट्स कमी होतील, तुम्ही सल्फेट नायट्रेट जे वातावरणातले कमी होतील, क्लायमेटिक कंडिशन चांगली क्रिएट होईल आणि फ्लड लाईनला कंट्रोल होईल। हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा। दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की नदीचं प्रदूषण जर चांगलं प्रकारात थांबलं गेलं तर शेतीसाठी पाणी पण स्वच्छ मिळणार आहे। त्याच्यामुळे अन्नधान्य जे आहे ते प्रदूषित होणार नाही आणि विषरहित अन्न लोकांना मिळण्यासाठी प्रयत्न होईल। आपण याआधीचे अनेक वृक्षारोपण बघितलेले आहेत, ते तेवढेसे टिकलेले नव्हते। आता तुम्ही उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी करतायत, नेमकं ह्या पाहणीचं कारण काय आहे? संयुक्त पाहणी जी चालू आहे, रिझन असं आहे की जर समजा आपण रिव्हर साईड गोदावरी तिच्या उपनद्यांसाईड जर केलं ब्ल्यू लाईनमध्ये, तर तो नो डेव्हलपमेंट झोन असतो। भविष्य काळात त्याचं हे चेंज होऊ शकत नाही काही झालं तरी, त्याच्यामुळे ते प्रोटेक्टेड राहतील। ओपन प्लॉट्स म्हणा किंवा रोड साईड प्लांटेशन म्हणा, ते नंतर त्याचं चेंज होऊ शकतं टायटल काही कारण असतं, त्याच्यामुळे ते परत तोडायला लागू शकतात। त्याच्यामुळे हे जर ह्या साईडने केलं तर रिव्हर नदीचंही पुनर्जीवन होईल, ॲक्युफर्स रिचार्ज होतील आणि झाडंही नदीमुळे प्रोटेक्ट होतील। कुठले जागा सुचवत आहे? आम्ही सगळ्या गोदावरी आणि तिच्या सर्व उपनद्या यांचे व्हेरियस स्पॉट्स जिथं जिथं शक्य आहे तिथं रॅपेरियन झोन कसा क्रिएट करता येईल हा आमचा प्रयत्न आहे। सर, याआधी काही ठिकाणी खड्डे खोदण्याचं काम चालू आहे, गंगापूर गाव असेल, पेलिकन पार्क असेल, आता या नवीन जागांचा शोध का घेतोय? वृक्षप्रेमींची मागणी होती की तपोवन आणि गोदावरीशी संबंधित कुंभमेळ्याचा विषय आहे, तर प्रथम प्राधान्य त्या जागेला देण्यात यावं म्हणून सर्व वृक्षप्रेमींच्या सांगण्यावरून आपण प्रथम गोदावरी काठच्या जागा ज्या आहेत त्या बघायला घेतलेल्या आहेत आणि चांगले स्पॉट आपण आयडेंटिफाय करतो आहोत। हे स्पॉट आयडेंटिफाय झाल्यानंतर उर्वरित जे प्लांटेशन आहे ते कॉर्पोरेशनच्या इतर जागांवरही करण्यात येणार आहे। पण गोदा काठावर पुन्हा गोदावरीला पूर येतो, त्या पुरामध्ये गोदा पार्क म्हणा किंवा इतर जी बांधकामं होती ती टिकली नाही, ही वृक्ष कशी टिकणार? यासाठी काय काळजी घेतली जाणार? फ्लड लाईनमध्ये आपण मोठे वृक्ष लावणारच नाही। फ्लड लाईन जो आहे त्या याच्यात आपण बांबू लावण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून सॉइल इरोजन होणार नाही आणि जी वरचा सिक्युअर झोन आहे त्या ठिकाणी आपण मोठे वृक्ष लागवड करणार आहोत। कुठले वृक्ष येत आहेत? कुठल्या वृक्षांची सुरुवातीला लागवड केली जाणार? सर्व वृक्ष माननीय मंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे देशी प्रजातीचेच असणार आहेत। त्याच्यात निंब आहे, चिंच आहे, त्याच्यानंतर वड पिंपळ आहेत आणि बरेचसे कदम आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे देशी प्रजातीचे झाडं आहेत। एकूणच आपण बघतोय संयुक्त पाहणी काही वृक्षावरण प्रेमी आणि त्याचबरोबर महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुरू झालेली आहे। गोदावरी नदीचा काठ हा अधिकाधिक हिरवागार करावा, जास्तीत जास्त पर्यटन इथे वाढावं या दृष्टीने आता पर्यावरणप्रेमींनी सुचवलेलं आहे आणि तशी आता पाहणी सुरू झालेली आहे। 1-2 दिवसामध्ये हजारोच्या संख्येने वृक्ष नाशिकमध्ये दाखल होतील आणि त्यानंतर साधुग्रामच्या जागेमध्ये वृक्षतोडीला विरोध होत असताना नाशिकमध्ये वृक्षारोपण करून पर्यावरणप्रेमींचा रोष कमी करण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाच्या वतीने केला जात आहे। त्याला इतर पर्यावरणप्रेमींची कशी साथ मिळते हे बघणंही महत्त्वाचं आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।